व्हायरल करण्याचा प्रयत्न करतात तर त्याबद्दलची ऍक्शन ही झाली पाहिजे. बाबा सिद्दीकींनी काँग्रेसच्या बोलणं झाल्याशिवाय माणूस असं करतं का रे? काय तू प्रश्न विचारतो? बॅनर लागले तारीख सांगून टाका दादा. 10 तारीख 10 तारीख आणखीन कोण कोण दादा? संध्याकाळी ते तिथं सांगतो ना, प्रमुख ते आहेत. आम्ही त्याच्यानंतर 11 तारखेला पण काही सहकारी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. आम्ही सगळ्यांना आव्हान करतोय, मी ह्या निमित्तानं पण आव्हान करेल की इलेक्शन कमिशनने निकाल दिलेला आहे, पक्ष चिन्ह झेंडा. आता त्याच्यामध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी बरोबरीनं काम करावं. पुन्हा राष्ट्रवादी एक व्हावी. काही लोक राहिलेले काम करतात. अलीकडे तुमची पार्टी देखील होती, ती देखील काढण्यात आली. तुमच्या नावाची जी पार्टी होती ती देखील तोडण्यात आली. म्हणजे इथल्या कार्यकर्त्यांना थोडस एक टेन्स वातावरण देखील त्या ठिकाणी निर्माण झालं. ज्यांनी केलं त्याला त्यावेळेस अजित पवारने महापौर केलं. त्याला कोणी पार्टीतलं सपोर्ट करत नव्हतं. त्याला अध्यक्ष करण्याच्या करता मीच पुढाकार घेतला. माझ्याकडे आज पण त्याचा राजीनामा आहे की मधल्या काळामध्ये थोडंसं सुनीलला माहिती आहे, सुनील चेतन वगैरे सगळे असताना वंदनाताई वगैरे त्यांनी काही कंटाळून मी एवढं काम करतोय, एवढी आंदोलन करतोय, असं करतोय तसं करतोय, तरी दादा मला हे सगळे छळतायत, मला त्रास देत आहेत, मी राजीनामा देतो. अजूनही मी तुम्हाला मी बोलतो ते खरं बोलत असतो. माझ्या बाबतीतल्या ज्या घटना घडल्यात मला खोटं सांगून लोकांची दिशाभूल करायची नाही.